नमस्कार, मी प्रियंका आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहोत की खोबरेल तेलाने बाळाचा मसाज करावा का थंडीमध्ये? तर हो, नक्कीच करावं. खोबरेल तेल हे बाळाच्या मसाजसाठी थंडीमध्ये खूप चांगलं आहे. पण कसं डायरेक्ट ते तेल यूज करायचं का बाळाला? नाही. कारण काय होतं थंडी दिवसामध्ये खोबरेल तेल हे गोडतं. ते थोडंसं कोमट करून किंवा थोडंसं गरम करून बाळाला वापरायचं आहे. जर डायरेक्ट हीटवरती गरम नाही केलं तर गरम पाण्यामध्ये तेलाची वाटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल हे गरम करून बाळाचा मसाज करायचा आहे. केल्यानंतर त्या तेलाचे काय फायदे आहेत किंवा त्या मसाजचे बाळासाठी काय फायदे आहेत? तर बाळाचं त्वचा हे होते, ड्राय होते किंवा एकदम फुटल्यासारखे होते, तर ती मॉइश्चरायझर होते, मॉइस्ट होते त्वचा. त्वचा फुटत नाही किंवा ते फुटलेली त्वचा भरून येण्यास मदत होते. दुसरी गोष्ट बाळाचं वजन वाढण्यास, बाळ हेल्दी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तिळाचं तेल हे तेवढंच चांगलं आहे, तेवढंच प्रभावी आहे. या तिळाचं तेल आपण जर बाळाला वापरलं, ते ऑलरेडी गरम असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये तिळाच्या तेलामुळे बाळाची जर मालिश केली तर बाळाचं वजन वाढण्यासही मदत होते. तर तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या बाळासाठी जे योग्य आहे तेच तेल वापरा. चला, हॅपी राहा, खुश राहा आणि बाळालाही हेल्दी ठेवा. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करून नक्की विचारा. चलो, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.